राम कृष्ण हरी. मित्रांनो, आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आजचा दिवस किती खास आहे? आज आहे पवित्र रामनवमी. हाच तो शुभ दिवस ज्या दिवशी प्रभू श्री रामांचा जन्म झाला. संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. त्यांनी पृथ्वीवर जन्म घेऊन अधर्माचा नाश केला आणि रावणासारख्या बलवान राक्षसाचा अंत करून धर्माची स्थापना केली. त्यांच्या जीवनातून आपल्याला सत्य, कर्तव्य, संयम आणि आदर्श जीवन जगण्याचे सुंदर धडे मिळतात. खरं सांगायचं तर रामनवमी हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्याला चांगुलपणाचा मार्ग दाखवणारा, प्रेरणा देणारा एक पवित्र दिवस आहे. आणि आज मी तुम्हाला रामनवमीशी संबंधित एक खूप सुंदर आणि प्रेरणादायक कथा सांगणार आहे. ही कथा ऐकताना तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल, कदाचित मनालाही स्पर्श करून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे ना? आणि हो मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे. मी खूप मनापासून मेहनत करून हे व्हिडिओ बनवते, पण कधीकधी काही लोक डिसलाईक करतात तेव्हा थोडं वाईट वाटतं. म्हणून तुमच्याकडे एकच प्रेमळ विनंती आहे, कृपया माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या छोट्याशा सपोर्टमुळे माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्रीराम लिहायलाही विसरू नका. चला तर मग आपल्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. प्राचीन काळी अयोध्या नगरीत सूर्यवंशातील धर्मपरायण आणि पराक्रमी राजा दशरथ राज्य करत होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी व समृद्ध होती. परंतु राजाच्या मनात एक मोठी खंत होती. त्यांना आपल्या 3 पत्नींमध्ये एकाही पुत्राचा लाभ झाला नव्हता. वारस नसल्याची चिंता दशरथ राजांना सतत सतावीत होती. रात्री शांत निवांत वेळी ते आकाशाकडे पाहून देवांना साकडे घालत, हे देवा, मला योग्य असा पुत्र प्रदान कर, अशी प्रार्थना करत. राणी कौसल्या पतीच्या या व्याकुळतेने व्यथित होत असे. ती त्यांना धीर देत समजावायची, स्वामी, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, निश्चित आपल्याला एक दिवस सुंदर पुत्ररत्न लाभेल. अखेर एके दिवशी राजगुरू वसिष्ठांच्या सल्ल्याने दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी विशेष यज्ञ करण्याचे ठरवले. सर्व थोर ऋषीमुनींना आमंत्रित करून राजसभेजवळ यज्ञमंडप उभारला गेला. पवित्र अग्नी प्रज्वलित झाला आणि वेदमंत्रांच्या मंगलध्वनीने अयोध्या नगरी निनादू लागली. यज्ञ सुरू असतानाच स्वर्गातील देवताही उत्सुकतेने अवलोकन करत होते. यज्ञकुंडातून अचानक एक तेजस्वी दिव्य आकृती प्रकट झाली, हातात सुवर्ण पात्र घेऊन. त्या आकाशवाणीने आनंदी हसत दशरथांना सांगितले की देवांच्या कृपेने हे पायस म्हणजे कणकेसारखे मधुर पदार्थ आपल्या राणींना वाटून द्या, त्यातून तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. राजा दशरथांनी नतमस्तक होऊन तो प्रसाद स्वरूप पायस स्वीकारला आणि आपल्या 3ही राणींमध्ये प्रेमाने विभागून दिला. देवकृपेने काही कालानंतर महाराणी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या 3ही राण्या गर्भवती झाल्या. राजवाड्यात आनंदाचे वातावरण पसरले आणि अखेर तो शुभ दिवस उगवला. चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षाच्या नवमीला मध्यान्हकाळी कौसल्या मातेच्या गर्भातून एक दिव्य तेजस्वी बालक जन्माला आला. प्रभू आले, आमचे राम आले, कौसल्या आनंदाश्रूंनी उद्गारली. तिच्या हातातील ते सुंदर बाळ निळसर कांतीचे होते. कमळासारख्या तेजस्वी मुखकमलाने सर्वांना मोहित करत होते. राजा दशरथांनी उत्कंठेने त्या बालकाला उचलले आणि हृदयाशी कवटाळत अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाले, आज माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. दरम्यान बातमी आली की कैकेयी राणीनेही एक सुंदर पुत्राला जन्म दिला आहे आणि राणी सुमित्रांच्या गर्भातून जुळे 2 पुत्र जन्मले आहेत. 4ही पुत्रांच्या जन्माने अयोध्येत आनंदाचा वर्षाव झाला. गंधर्व अप्सरांनी स्वर्गातून आनंद नृत्य केले. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. दशरथ राजांनी आनंदाने सर्वांना मुक्त हस्ते दानधर्म केला. ब्राह्मण आणि भिक्षुकांना सोने रत्ने वाटली. काही दिवसांनी गुरुवर वसिष्ठांनी विधीपूर्वक 4ही कुमारांचे नामकरण केले. कौसल्येचा पुत्र राम, कैकेयीचा पुत्र भरत आणि सुमित्रेच्या 2 पुत्रांना लक्ष्मण व शत्रुघ्न अशी नावे मिळाली. रामकुमार मोठे होत गेले तसे सर्व गुणांमध्ये आपल्या भावांमध्ये श्रेष्ठ ठरू लागले. बालपणापासूनच राम शूर, बुद्धिमान आणि अत्यंत सुस्वभावी होते.
ते सतत मातापिता आणि गुरुजनांची सेवा करत आणि लहान थोरांचा मान राखत. तीनही भावंडे रामांचे अनुकरण करीत. चारही भावांमध्ये प्रगाढ प्रेम आणि आदराचे बंध होते. हे पाहून दशरथ राजांचे आणि तीनही मातांचे हृदय अभिमानाने भरून येत असे. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी चमकत होते, कारण हे चारही पुत्रच त्यांच्या आयुष्याची ज्योत बनले होते. काळानुसार राजकुमारांनी शस्त्रविद्या, राजकारणविद्या व वेदशास्त्र या सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवले. विशेषतः राम अतिशय प्रतिभावान आणि प्रजाहितदक्ष ठरले. राज्यातील जनतेलाही वाटू लागले की आता रामचंद्रांना युवराज घोषित करावे, कारण या तरुण वयातही राम उच्च गुणसंपन्न आणि न्यायप्रिय होते. दरम्यान मिथिला देशाचे राजे जनक यांनी आपल्या दत्तक कन्या सीतेच्या स्वयंवरासाठी एक कठोर अट जाहीर केली होती. जो पराक्रमी राजा शिवाच्या महान धनुष्याला उचलून त्याचा प्रत्यंचा म्हणजे दोरा चढविल, त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. जनक राजाच्या राजधानीत या अद्वितीय स्वयंवरासाठी सारे नामवंत राजे आणि वीर योद्धे जमले होते. त्यावेळी विश्वामित्र नावाचे महान ऋषी दशरथ राजांच्या दरबारात आले आणि त्यांनी यज्ञ रक्षणासाठी राम-लक्ष्मणांना वनात सोबत नेण्याची विनंती केली. दशरथांनी आधी मन कठोर करत आपले दोन्ही पुत्र सोडण्यास संकोच व्यक्त केला, पण गुरु वशिष्ठांनी त्यांना समजावले, राजन, राम-लक्ष्मण राक्षसांचे निर्दालन करून तुमचे आणि ऋषींचे रक्षण करू शकतात. त्यांना जाऊ द्या, यामुळेच त्यांच्या पराक्रमाला संधी मिळेल. वृद्ध पित्याने दुःखी अंतःकरणाने परंतु धर्माकरिता होकार दिला. माता कौसल्या डोळ्यात पाणी घेऊन रामाला आलिंगन देत विस्कटल्या स्वरात म्हणाली, पुत्रा, तू धर्मासाठी जात आहेस. विजय तुझाच होवो, परंतु वनात स्वतःची काळजी घे आणि लवकर परत ये. रामाने मातेच्या चरणांना वंदन केले आणि लवकर पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत वनासाठी प्रयाण केले. राम-लक्ष्मणांनी विश्वामित्र मुनींसोबत वनातील यज्ञाचे रक्षण करून ताडका इत्यादी राक्षसांचा संहार केला. दोन्ही राजकुमारांच्या शौर्याने सर्व ऋषीमंडळी धन्य झाली. मार्गात रामाच्या स्पर्शाने एक शापित स्त्री अहिल्या हिचा दगड झालेला देहही पुन्हा सजीव झाला. रामाच्या पवित्र चरणस्पर्शाने तिला मुक्ती मिळाली. ती कृतार्थ होऊन प्रभूंचे गुणगान करत स्वर्गवासी झाली. यानंतर विश्वामित्र राम-लक्ष्मणांना मिथिलेला जनक राजांच्या सीतेच्या स्वयंवरासाठी घेऊन गेले. तिथल्या दरबारात शक्तिशाली राजे शिवधनुष्य उचलण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. जनक स्वतः दुःखी होऊन म्हणाले, आहे का कोणी अजून वीर या सभेत? विश्वामित्रांनी रामाला सूचक मान करत आज्ञा दिली. रामाने नम्रपणे पुढे येत प्रथम महादेवाला मनोमन वंदन केले आणि ते विशाल धनुष्य हातात घेतले. प्रचंड जोराने रामाने ते धनुष्य ताणले तेव्हा अचानक टण्ण असा घनगर्जित आवाज झाला. धनुष्याचे 2 तुकडे झाले होते. क्षणभर सभागृह स्तब्ध झाले. मग आनंदाने एकच जयघोष उसळला. राजा जनकांनी समाधानाने घोषणा केली की त्यांच्या सीतेसाठी योग्य वर सापडला. त्यांनी उत्सुकतेने विचारले, मुनिवर, हा दिव्य तरुण कोण आहे? विश्वामित्रांनी उत्तर दिले, राजन, हे अयोध्येचे राजपुत्र श्रीराम व त्यांचे बंधू लक्ष्मण होत. जनकांना अपार आनंद झाला. सीतेने लाजत लाजत वरमाला घेऊन रामाच्या गळ्यात घातली. तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ढळले. राम सीतेच्या मुखावर एक अलौकिक तेज पसरले, जणू स्वर्गातील विष्णू लक्ष्मीच अवतार रूपात पुन्हा एकत्र आले होते. यानंतर अयोध्येचे राजा दशरथ सगळ्या परिवारासह मिथिलेत आले. मोठ्या थाटामाटात राम व सीतेचा विवाह पार पडला. जनकांनी आपल्या दुसऱ्या कन्या उर्मिलेचा विवाह लक्ष्मणासोबत लावून दिला. तसेच भरत व शत्रुघ्न यांचाही विवाह जनककन्या मंदवी व श्रुतकीर्ती या राजकन्यांशी झाला. संपूर्ण मिथिला व अयोध्या आनंदात न्हाऊन निघाले. दशरथ राजे धन्य झाले. त्यांचे 4ही पुत्र विवाहबद्ध होऊन 4 सुना गृहलक्ष्मी बनून आली. विशेषतः सीतेसारखी धर्मपरायण, सुंदर व गुणी वधू मिळाल्याने अयोध्येवासीय प्रभू रामचंद्रांच्या भाग्यावर मोहित झाले. थोड्याच वर्षात राजा दशरथांनी आपला राज्यभार ज्येष्ठ पुत्र रामाला सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. अयोध्येत आनंदाची लहर पसरली. रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. प्रजेने नाचगाणी सुरू केली. राजवाड्यात लगबग उडाली. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. महाराणी कैकेयीची वृद्ध दासी मंथरा या घटनेने मत्सराने पेटली. तिने कैकेयीच्या कानात विष ओतले की उद्या राम राजा झाल्यावर कैकेयीची किंमत उरणार नाही आणि भरत दुर्लक्षित होईल. मंथरेच्या कपटी शब्दांनी कैकेयीची मती फिरली. तिला 10 वर्षपूर्वी दशरथांनी दिलेले 2 वरदानांची आठवण झाली. राणी कैकेयी कोपभवनात रुसून बसली. दशरथ राजांना समजताच ते तिला शांतवायला गेले.
प्रेमाने चौकशी करता कैकेयी संतापाने म्हणाली, मला माझे 2 वर हवे आहेत. पहिला वर भरताला अयोध्येचा राजा करा आणि दुसरा वर रामाला 14 वर्ष वनवास पाठवा. हे ऐकून राजा दशरथ सुन्न झाले. त्यांना आपले कानावर विश्वास बसेना. त्यांनी हात जोडून कैकेयीची मिनतवारी केली, राणी, काहीही माग, पण रामाचा वनवास नको. रामाशिवाय मी क्षणभरही जगू शकणार नाही. परंतु कैकेयी आपल्या हट्टावर अडखळी होती. ती थंडपणे म्हणाली, राजन, तुम्ही दिलेले वचन मोडणार का? माझी मागणी पूर्ण करा. शेवटी दशरथांनी हतबल होऊन रामाला वनवासाचा निरपराध दंड स्वीकारावा लागेल असे घोषित केले. या कठोर निर्णयाने राजा जमिनीवर कोसळले. ते आर्तस्वरात आपल्या प्रिय रामाचे नाव पुकारू लागले. पहाटे रामाला ही दुःखद वार्ता समजवण्यात आली. ते त्वरित कैकेयीसमोर हजर झाले. कैकेयीने निर्धाराने त्यांना पित्याची आज्ञा सुनावली. राम एक क्षण व्यथित झाले, पण ताबडतोब सावरले. त्यांनी शांतपणे म्हणाले, जशी पित्याश्रींची इच्छा. मला आनंद आहे की भरतासारखा ज्ञानी भाऊ राज्य सांभाळेल. मला वनवासाचे काही दुःख नाही. राम आपल्या प्रश्रयाने जमिनीवर कोसळलेल्या वडिलांकडे बघून हळहळले. दशरथ काही बोलू शकत नव्हते. त्यांच्या तोंडून फक्त राम राम एवढेच निघत होते. रामांनी कैकेयीला वंदन केले आणि वनवास स्वीकारण्याचे निश्चय जाहीर केला. राम सर्वप्रथम आई कौसल्येला निरोप द्यायला गेले. माता कौसल्या रामासाठी राज्याभिषेकाची पूजा करत होती. रामाने चरणस्पर्श करून नमस्कार करताच ती उत्सुकतेने आशीर्वाद देऊ लागली. पण रामाच्या डोळ्यात अश्रू बघून ती हादरली. बाळा, काय झालंय? तू रडतोयस का? तिचा आवाज कापरा झाला. रामाने धैर्याने तिचे अश्रू पुसले आणि समजावले, आई, पित्याश्रींच्या वचनाला महत्त्व द्यावे लागेल. तुम्ही कृपा करून मला जाऊ द्या आणि आशीर्वाद द्या. मी सुखरूप परत येईन. इतक्यात रुष्ट लक्ष्मणाला हे कळले. त्याने संतापाने तलवारीसह येऊन घोषणा केली, भाऊ, हा अन्याय आहे. मला परवानगी द्या. मी त्या कैकेयी आणि मंथरेचा बीमोड करतो. तुम्हाला राज्याभिषेक होणारच. रामाने लगोलग धाकट्याचा हात धरला. लक्ष्मण, हे असे बोलणे थांबव. आपल्याला पित्यांची आज्ञा पाळायची आहे. द्वेषाने अधर्म वाढीस लागेल. पण लक्ष्मणाचा श्वास आग ओकत होता. मग मीही तुमच्यासोबत वनवासात येतो. जिथे राम नाही तिथे अयोध्याही मला नको. तो ठाम उद्गारला. आता शांत आवाजात राणी सुमित्रा पुढे झाली. तिने आपल्या प्रिय पुत्राचा माथा हाताने शनकन स्पर्श करून आशीर्वाद दिला. लक्ष्मण, रामभाऊ आणि सीताभाबी ह्यांची सेवा करण्याइतके मोठे भाग्य नाही. जा, वनात त्यांची सावली बनून राहा. लक्ष्मणाने समजुतीने मातेचे शब्द ऐकले आणि त्याच क्षणी वनवासाला जाण्यास सिद्ध झाला. राम आपल्या महालात परतले आणि सीतेला ही घटना सांगितली. सीतेने ऐकता क्षणीच ठरवले की तीही पतीसह वनवासाला जाणार. रामाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रिय सीते, वनातील जीवन खडतर आहे. तुझ्यासारख्या कोमल राजकन्येला अशी दुःखे का भोगू द्यावीत? तू इथेच महालात राहा. माझी प्रतीक्षा कर. मी परत येईनच. सीतेच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण स्वर ठाम होते. नाथ, लग्नाच्या वेळीच मी ठरवले होते. सुखदुःखात सदा तुमच्यासोबत राहीन. आज तुम्हाला सोडून महालात आरामात जगणे हेच खरे दुःख असेल. कृपा करून मला नको अडवू. तुमच्या सहवासाने काटेही फूल होतील आणि तुम्ही नसताना सुवर्णासारखी राजसुखही मला कटकट वाटतील. तिच्या प्रेमपूर्ण निष्ठेने राम हळवे झाले. त्यांनी अधिक काही न म्हणता सीतेची साथ मान्य केली. त्या दिवशी संध्याकाळी राम, सीता व लक्ष्मण राजवस्त्रे व दागिने त्यागून तपस्वीसारखी वल्कले धारण करू लागले. त्यांचे केस जटांमध्ये गुंफले गेले. राजवाड्याभोवती शोककल्लोळ उठला. रामचंद्रांना वनवास जाता बघून सर्वांना हुरहुर वाटत होती. रामाने प्रस्थानापूर्वी गुरु वसिष्ठांसह सर्व ज्येष्ठांचा नमस्कार केला. भरत, शत्रुघ्न त्यावेळी राजघराण्यात अनुपस्थित होते. शेवटी दशरथांना निरोप द्यायला ते गेले. वृद्ध राजा अर्धमूर्छित अवस्थेत होते. राम त्यांच्यासमोर येताच दशरथ हंबरडा फोडून म्हणाले, राम, माझ्या लाडक्या मुला, मला माफ कर. मी एका शब्दासाठी तुला वनवास पाठवत आहे. मी तुझ्या वाचून जगू शकत नाही रे. रामांनी वात्सल्याने पित्याचे अश्रू पुसले. तुम्ही काही चूक केली नाही पिताश्री. वचन पाळणे हे आपले धर्मकर्तव्य आहे. कृपा करून मला आशीर्वाद द्या की मी हा वनधर्म यशस्वीपणे पार पाडू. असे म्हणत त्यांनी पित्यांच्या चरणांवर माथा टेकला. सर्व मातांना आणि सासूंनाही नमस्कार करून आशीर्वाद घेऊन राम, सीता आणि लक्ष्मण राजवाड्याबाहेर आले. राजसेवक सुमंत्राच्या रथावर तिघेही आरूढ झाले. संपूर्ण अयोध्येला हा दृश्य पाहून हंबरडा आला. रामचंद्र की जय अशा जयघोषात हजारो नागरिक त्या रथामागे धावू लागले. काही जण रडत, काही थांबण्याची विनवणी करत होते. पण रामांनी मनोमन सर्वांना प्रणाम करून पुढे जाण्याचा निर्धार केला. शेवटी काही दूर गेल्यावर त्यांनी प्रेमाने जनतेला परत जाण्यास सांगितले. लोकांचे हृदय दुःख दाटून आले होते.
काही जमिनीवर कोसळून रडत राहिले, तर काहींचे अश्रू रस्त्याला ओघळत राहिले. त्या अंधारत्या रात्री रामांनी दूर तमसा नदीकाठी विश्रांती घेतली. पहाटे कोणी जागे होण्याआधी त्यांनी रथ गुपचूप पुढे वळवला, कारण त्यांना प्रजेला अधिक त्रास नको होता. अनेक अयोध्येवासी रडतच परत फिरले. राम, सीता, लक्ष्मण पुढे श्रृंगगेरपूर या ठिकाणी गंगेच्या तीरावर पोहोचले. तिथे निषादराज गुह या त्यांच्या मित्राने त्यांचे आलिंगन देऊन स्वागत केले. गुहेच्या मदतीने ते गंगा नदी पार करून वनमार्गी पुढे जाऊ लागले. मार्गात त्यांनी भरद्वाज ऋषींचे आश्रम आणि भ्रमण केलेली पवित्र स्थळे पाहिली. काही दिवसांनंतर त्यांनी चित्रकूट पर्वताजवळ रमणीय तळ ठोकला. मंदाकिनी नदीच्या किनारी त्यांनी बांबू गवतांनी एक लहानशी कुटी बांधली. तिथे ते तिन्ही जण साधे शांत जीवन जगू लागले. राणी कौसल्या, सुमित्रा आणि अयोध्येतील अनेक लोक रामाला परत आणण्यासाठी मनातून प्रार्थना करू लागले. इकडे अयोध्येत विलक्षण दुर्दैव घडले. आपल्या लाडक्या रामाचा विरह सहन न झाल्याने राजा दशरथ काही दिवसातच राम राम अशी हाक देत देह सोडून गेले. भरत आणि शत्रुघ्न दूर नानाजोळपाशी गेले होते. त्यांना हा धक्का ऐकताच ते धावत्या घोड्यांनी अयोध्येला परतले. भरत कैकेयी मातेवर फार कोपला. हे काय केले साई? माझ्या स्वार्थासाठी तू रामाला वनवास दिलास? तू मला जन्म दिलास, पण आजपासून तू माझ्यासाठी माता नाही. कैकेयी पश्चात्तापाने काहीच बोलू शकले नाही. भरताने पित्याचे अंत्यसंस्कार भावपूर्णपणे पार पाडले आणि ताबडतोब रामाला परत आणण्यासाठी तयारी केली. विशाल सैन्यासह कुटुंब परिवारासह भरत चित्रकूटाकडे रवाना झाला. चित्रकूटाच्या परिसरात राम लक्ष्मणांना भरत व मोठे जथ्थे येताना दिसले. आधी लक्ष्मणाला शंका आली की भरत भावविघात हेतूने तर नाही, पण रामाने त्याला थोपवले. लक्ष्मण, भरत असा नाही. आपले भाऊ सद्गुणी व निष्ठावान आहेत. भरत जवळ येताच श्रीरामांची चरणधूल माथी लावून फफक्कन रडू लागला. दादासाहेब, परत चला. अयोध्या तुमच्या वाचून उघडी बोडकी झालीये. नसेल तर मीही तुमच्यासोबत वनात राहीन, पण कृपा करून चला. भरत विनवत होता. रामाच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यांनी भरताला कणखर होत समजावले की पित्याची आज्ञा मोडणे त्यांना शक्य नाही. सभेत उपस्थित सर्व वडीलबंधूंनी दोन्ही भावांना समजावले. अखेर भरताने धोरण सुचवले. रामभाऊ, तुम्ही परत येईपर्यंत मी राज्यावर तुमच्या पादुका ठेवून कारभार पाहीन. मी स्वतः जंदलवासीसारखेच राहीन. 14 वर्षांनी तुम्ही न आल्यास मीही प्राण सोडीन. रामाने स्नेहाने आपल्या पायातील खडावा काढून भरताला दिले आणि धीर दिला की 14 वर्ष पूर्ण होताच ते परत येतील. भावांसह सगळेच रडत होते. सर्व मातांच्या डोळ्यात आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू एकत्र दाटले होते. त्या सगळ्यांनी राम सीतेला पुन्हा हाती दरबारात पाहण्याचा आशीर्वाद दिला. भरत त्या पादुका घेऊन अयोध्येला परतले. त्यांनी रामांच्या अनुपस्थितीत त्या राजसिंहासनावर स्थापित करून नंदीग्राम या गावात साधूप्रमाणे वस्ती केली. भरत दररोज त्या पादुकांना वंदून राज्यकारभार पाहू लागले. भरताचा निरोप घेऊन रामांनी चित्रकूट सोडले. आता कोसळलेल्या दुःखाचा डोंगर आपल्या पाठीवर घेऊन ते पुढे निघाले. त्यांनी दक्षिणेकडील दंडकारण्यात अनेक वर्ष भ्रमण केले. अनेक ऋषीमुनींना राक्षसांच्या उपद्रवापासून मुक्त केले. रामांना ऋषी अगस्त्यांनी काही दिव्य अस्त्रे प्रदान केली, ज्यामुळे त्यांचे बळ अधिकच वाढले. या वनभ्रमंती दरम्यान लक्ष्मणही युद्धकौशल्यात अधिक पारंगत झाला. सीता रामासाठी तुळशीवनात बसून प्रार्थना करी. मधून विरहाने डोळ्यात पाणी येई, तरीही ती रामांचे मन रमवण्यासाठी मधुर गीते गुणगुणत असे. वर्षानुवर्षांच्या वनवासाने त्यांचे जीवन ध्यानमग्न व शांततेत चालले होते. 14व्या वर्षाच्या आरंभी रामांनी पंचवटी नावाच्या रम्य स्थळी गोदावरी नदीकिनारी आपला तळ ठोकला. तिथे त्यांनी बांबू झाडांनी एक सुबक झोपडी उभारली आणि उरलेले वनवासाचे दिवस घालवू लागले. त्या सुंदर वनात फुलांचे ताटवे होते, पक्ष्यांचे मंजूळ गान असे. सीतेचे मनही या निसर्ग सौंदर्याने प्रसन्न झाले होते. रामांच्या सोबतीने तिने वनातील साधे जीवनही आनंदाने स्वीकारले आणि दिनचर्या पूजा अर्चनेत व्यतीत करू लागली. लक्ष्मण तर सतत त्यांच्या संरक्षणासाठी जागरूक होता. पंचवटीत काही काळ आनंदात गेला, पण एके दिवशी लंकेच्या राक्षसराज रावणाची बहीण शूर्पणखा त्या आश्रमाजवळ आली. रामाचे अप्रतिम रूप पाहून ती मोहित झाली आणि त्यांच्याशी विवाहाची मागणी करू लागली. रामाने विनयाने तिला आपल्या पत्नीची ओळख करून देत नकार दिला. क्रोधाने शूर्पणखेने सेतेवर चाल करून येण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात लक्ष्मणाने पुढे होत आपल्या तलवारीने तिचे नाक कान छाटले. शूर्पणखा रक्तबंबाळ होऊन आक्रोश करत पळून गेली. अपमानाने पेटून ती लंकेत परतली
आणि रावणाला या घटनेची पूर्ण कहाणी सांगितली. सीतेच्या अनुपम सौंदर्याचे वर्णन ऐकताच रावणाच्या काळ्या मनात दुष्ट इच्छा दाटून आली. त्या स्त्रीचे अपहरण करून सूड घ्यायचा. त्याने कपटी युक्ती आखली. रावणाने आपल्या मामा मारीचाला एक सोन्याचा हरिण बनण्यास भाग पाडले आणि त्या मोहक मृगाच्या माध्यमातून रामाला दूर नेण्याची युक्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सीता आश्रमाजवळ फुले वेचत असताना झाडीत एक अद्भुत सोन्याचा हरिण चमकताना तिने पाहिला. त्या हरिणाचे सोनेरी अंग आणि चंदेरी ठिपके उन्हात लखलखत होते. सीता त्याच्या रूपाने अगदी मंत्रमुग्ध झाली. ती उत्साहाने रामाकडे येऊन बालसुलभ विनंती करू लागली, स्वामी, बघा ना किती सुंदर हरिण आहे. मला तो हरिण पाहता क्षणीच खूप आवडला आहे. तुम्ही तो हरिण पकडून आणाल का माझ्यासाठी? रामालाही प्रथमदृष्टीने तो हरिण संशयास्पद वाटला. लक्ष्मणाने सावध करत म्हटले, भाभी, असा सोन्याचा हरिण निसर्गात नसतोच. हे नक्कीच कोणाचे तरी मृगजाळ आहे. पण सीतेचे मन हरिणाच्या मोहाने भरून आले होते. रामाला तिची निरागस इच्छा मोडवेना. त्यांनी ठरवले की पाहावे हरिण नेमके आहे तरी काय. राम लक्ष्मणाला म्हणाले, तू इथे राहून सीतेची काळजी घे, मी पाहून येतो हा खेळ काय आहे ते. राम धनुष्यबाण घेऊन त्या हरिणामागे गेले. सोनेरी हरिण त्यांच्या नजरेसमोर इतरस्तिथर पळू लागला. राम जसे जवळ जात तसा तो अजूनच दूर उडी मारत होता. कित्येक वृक्ष झुडपे ओलांडून राम बराच खोल वनात गेले. शेवटी त्यांना संधी साधता आली. रामांनी एक अचूक बाण सोडला आणि त्या हरिणाला लागला. धरणीवर कोसळताच त्या मृगाचे रूप पालटू लागले. तो मरणासन्न राक्षस मारीच होता. शेवटच्या क्षणी मारीचने आपल्या आवाजात, हा लक्ष्मण, हा सीते, अशी किंकाळी केली. रामाच्या काळजात धस्स झालं. हा कपट असावा, पण लक्ष्मण हे ऐकून सीतेला सोडून येणार नाही ना? त्यांच्या मनात काळजी दाटून आली. रामाने घाईघाईने आश्रमाकडे पळत सुटले. इकडे आश्रमात सीतेने मारीचेची आर्त हाक स्पष्ट ऐकली. लक्ष्मणा, ऐकलेस ना? रामभाऊ संकटात सापडले वाटते. जा लवकर त्यांना मदत कर, ती घाबरून म्हणाली. लक्ष्मण मात्र शांत होते. भाभी, कोणत्याही मायावी राक्षसाची ही खेळी असू शकते. रामभाऊ इतके बलवान आहेत की त्यांना काही होणे शक्य नाही, तो समजावत म्हणाला. सीतेला हे स्पष्टीकरण ऐकून अजिबात शांती वाटली नाही. तिच्या हृदयात काळजीने एकसारखा ठोका चालू होता. तिने रडत रडत लक्ष्मणावर ओरडू लागली, का ऐकत नाहीयेस तू? माझ्या रामावर काही बरे वाईट झाले तर? की तुझ्या मनात काही दूषित संकल्पना आहे? जर तू गेला नाहीस तर मीच जाते. अखेर लक्ष्मणाला तिच्या हताश अश्रूंमागील प्रेम समजले. दुःखी होऊन तो म्हणाला, भाभी, असा अन्यायी आरोप करू नका. रामांशिवाय मला जगण्याचा अर्थ नाही. मी जातोच मदतीला. लक्ष्मणाने जाण्यापूर्वी झोपडीच्या भोवती जमिनीत एक रेषा काढली आणि सीतेला बजावले की या रेषेबाहेर जाऊ नका. सीतेची काळजी सोपवून लक्ष्मण विवशपणे रामांच्या दिशेने निघून गेला. सीता आता आश्रमात एकटीच उरली. तिच्या मनात भयंकर काळजीचं काहूर माजलं होतं. ती मनोमनी रामाचे नाव जपत प्रार्थना करू लागली. तेवढ्यात एक वृद्ध तपस्वी भिक्षू भूक लागली अशी हाक मारत दाराशी आला. लक्ष्मणाने आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर येण्यास तिला मनाई होती, म्हणून तिने आतूनच आवाज दिला, महात्माजी, आपण येथेच थांबा, मी आतूनच अन्नधान्य आणते. पण त्या साधूने हट्टाने सांगितले की तो आत यायला अशक्त आहे, तिनेच बाहेर येऊन दक्षिणा द्यावी. सीतेला सगळे क्षणभर विसरून गेली. समोर एक भुकेला वृद्ध अन्नासाठी याचना करत होता. तिने अंतर्मनावरचा धाक झटकला आणि दाराबाहेर पाऊल ठेवले. पुढच्या क्षणी भिक्षूचे रूप बदलले. दीन तपस्वीऐवजी समोर उभा होता दशमुखी राक्षस रावण. त्याने क्षणार्धात सीतेचा कर हातात पकडला आणि विकृत हसत म्हणाला, चल माझ्यासोबत लंकेत, रमणीय सुंदरी, मी तुझ्या रूपाचा आसक्त झालो आहे. राम तुला आता वाचवू शकत नाही. सीतेने धडपड करून सुटण्याचा प्रयत्न केला, पण रावण प्रचंड शक्तिमान होता. ती आरडाओरडा करू लागली, राम, लक्ष्मण. रावणाने शक्तिशाली बाहुपाशात तिला उचलले आणि स्वतःच्या उड्डाण करणाऱ्या रथात बसवून आकाशात उंच झेप घेतली. सीता आक्रोश करीत होती. तिच्या चिरलेल्या किंकाळ्यांनी आकाशही दणावून सोडले. हे वनदेवता, हे नदी देवता, माझ्या रामाला हे कळवाच. ती वृक्ष नदींना साकडे घालू लागली. त्या क्षणी एक विशाल गिधाड पक्षी त्या ओरडण्याने जागा झाला. तो राजा दशरथांचा सखा जटायू होता. सीतेला ओळखताच जटायू रावणाच्या रथावर झेपावला. त्याने चोचीने रावणाचे धनुष्य तोडले. नखांनी रथाचे घोडे जखमी केले. क्रोधाने तटस्थ झालेल्या रावणाने तरवारीने जटायूचे पंख कापून टाकले. शूर जटायू जमिनीवर कोसळला. रक्तबंबाळ जटायूने शेवटचा प्रयत्न करून रावणाच्या रथाचे चाक धरू पाहिले, पण रावणाने त्याला दूर लोटले.
अत्यवस्थ जटायू राजणू माफी मागत सीतेने हाका मारल्या. जटायू महाराज, माझ्या रामाला हे सांगून टाका. रावण तिला ओढत घेऊन गेला आणि त्यांचे रथ मेघांना भेदून दूर लंकाद्वीपाकडे नाहीसे झाले. राम आणि लक्ष्मण सोन्याच्या हरणाच्या मागे सापडलेल्या या कपट यानाने फसले गेले होते. राम हरणाचा पाठलाग संपवून परत आले तेव्हा आश्रम रिकामा आढळला. सीते, सीते, रामाने व्याकुळ होऊन साद घातली. झोपडीबाहेर फक्त खुर्चीसारख्या पायघड्या पडल्या होत्या आणि दाराशी सीतेचा तुटलेला दुपट्टा आणि पुष्पहार विखुरलेला होता. ते दृश्य पाहताच रामाच्या उरात वेदनेचा विस्फोट झाला. ते शक्य तितक्या दिशांना धावू लागले. कधी वृक्षांसमोर उभे राहून प्राण मागे की, हे वृक्षदेवा, माझी सीता पाहिली आहेस का? की कधी नदी किनारी जाऊन आर्त याचना करत, हे गोदावरी माई, माझ्या प्राणप्रियेचे काही सुराग असतील तर सांग ना. लक्ष्मण सैराभईस झालेले रामाला धीर देऊ लागला तरी राम तुटून गेले होते. एका क्षणी त्यांनीच संतापाने लक्ष्मणाला धारेवर धरले. लक्ष्मणा, सांग, सीता ज्यावेळी तू येऊन गेलास त्यावेळी जिवंत होती ना? तू तिला एकटी का सोडलीस? हा सगळा तुझाच दोष आहे. लक्ष्मणाचे डोळे पाणावले. भ्राता, माझ्यावर अविश्वास ठेवू नका. मी तुमचा अपराधी आहे, तो शोकात बुडून म्हणाला. हे ऐकताच रामाला आपल्या संतापाचा पश्चात्ताप झाला. त्यांनी लक्ष्मणाला मिठी मारली. नाही रे, तुझा काही दोष नाही. काळच हा क्रूर खेळ खेळत आहे. रामाने स्वतःला सावरले. दोघे भाऊ रडतच सीतेचा शोध सुरू ठेवू लागले. शोधता शोधता त्यांना जवळच जखमी अवस्थेत पडलेला जटायू दिसला. राम लक्ष्मण धावतच त्या मृतप्राय पक्षीराजाजवळ गेले. जटायूने रामाचा आवाज ओळखला. तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागला. जटायू काका, काय घडले? सीता कुठे आहे? रामाने कापऱ्या आवाजात विचारले. जटायूने शेवटच्या श्वासात फक्त एवढेच सांगितले, रावण दक्षिणेस घेऊन गेला. रामाने तो शब्द ऐकताच अंगावर हात ठेवला. जटायूने राम राम असा नामोच्चार करत प्राण सोडला. रामाचे अश्रू थांबेना. काका, तू प्राणपणाने माझी सीता वाचवण्याचा प्रयत्न केलेस. तुझ्यासारखा सखा विरळाच, ते रडत म्हणाले. लक्ष्मणही गहिवरला. रामाने जटायूला पित्याच्या समान सन्मान देऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. त्या सती पक्षीराजाची राख गोदावरीच्या प्रवाहात सोडताना रामाने मनोमन शपथ घेतली की तो सीतेचा सुगावा लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. जटायूने दिलेल्या दिशेनुसार राम पुढे निघाले. एका अरण्यात त्यांना कबंध नावाचा एक विचित्र आकाराचा राक्षस मिळाला. राम लक्ष्मणांनी त्याचा संहार केला. मरतेवेळी त्याच्या तोंडून भविष्य कथन झाले की पुढे पर्वतावर सुग्रीव नावाचा वानरराज मिळेल. तो तुम्हाला तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचवेल. हे ऐकून राम लक्ष्मणांनी पंपा सरोवराकडे प्रयाण केले. मार्गात त्यांची भेट शबरी नावाच्या एक अनन्य भक्त स्त्रीशी झाली. शबरीने भक्तिभावाने त्यांचे स्वागत केले व त्यांना जपलेल्या गोड फळांनी भरभरून आदरातिथ्य केले. प्रभू, मला केवळ तुमच्या दर्शनासाठी इतकी वर्ष जगावेसे वाटत होते. आज मनोकामना पूर्ण झाली, असे म्हणून ती त्यांच्या चरणांवर कोसळली. रामाने तिला हृदयाशी धरले व धन्य केले. त्या थोर भक्तेला नंतर मोक्ष प्राप्त झाला असे सांगितले जाते. राम लक्ष्मण पुढे ऋष्यमुख पर्वताजवळ पोहोचले. तिथे वानरराज सुग्रीव आपल्या काही सहकाऱ्यांसह वनवासात राहत होता. रामांची भेट होताच सुग्रीवाने विनम्रपणे शरणागत होत मदतीचा हात पुढे केला. रामाने आपल्या पत्नीसाठी सहाय्य मागितले तर सुग्रीवाने आपल्या भावाच्या अत्याचारातून मुक्तीची याचना केली. दोघांनी एकमेकांना सहाय्य करण्याची शपथ घेतली. त्या मैत्रीला अग्निदेव साक्षी होते. सुग्रीवाला त्याचा दुष्ट भाऊ वाली याच्या विळख्यातून सोडवण्यासाठी रामाने पुढे येऊन वालीचा वध केला. सुग्रीव किष्किंधा नगरीचा राजा झाला. त्याने रामाला दिलेला शब्द राखला. वर्षा ऋतू सरताच चारही दिशांना वानरदल सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले. वानरसेना पर्वत, जंगल, गुहेंत प्रत्येक ठिकाणी शोध घेऊ लागली. अखेर हनुमान, जांबवंत, अंगद इत्यादींचा दल दक्षिणेला समुद्रकिनारी पोहोचला. तिथे त्यांना जटायूचा भाऊ संपाती यांच्यामुळे बातमी मिळाली की सीतेला रावण लंकेत घेऊन गेला आहे. ती वार्ता मिळताच हनुमान समुद्र ओलांडण्यास उत्सुक झाला. जांबवंताने त्याला त्याच्या अपार शक्तीची जाणीव करून दिली. हनुमानाने रामनाम जपत आपल्या शरीराचा आकार पर्वता इतका वाढवला आणि एका भयंकर उडीसाठी तयार झाला. जय श्रीराम असा उच्चार करून तो एका डोंगराच्या शिखरावरून विशाल समुद्रावर झेपावला. बघता बघता वाऱ्यासारखा तो पुढे गेला आणि नभोमंडळात अदृश्य झाला. वाटेत पर्वत, राक्षस अशा कितीतरी अडथळ्यांना पार करत अखेर हनुमान लंकेच्या तटावर उतरला. हनुमान लहानसा ब्राह्मणबटू रूपात लंका नगरीत शिरला.
तेजस्वी सोन्याच्या भिंती, महाल आणि बगीचे त्याने पाहिले, पण त्याचं लक्ष एकच, सीतामाता कुठे आहे हे शोधणे. रात्र भरभरून चालली होती. अखेर राजवाड्यालगतच्या अशोकवनात त्याला सीता दिसली. एक वठलेल्या अशोक वृक्षाखाली ती जमिनीवर बसली होती. चेहरा कृश झाला होता. डोळे सतत रडण्याने सुजले होते, पण तिच्या मुखकमलावर अद्याप दिव्य तेजस्वी काहीसा प्रकाश होता. राक्षस राणीने पाठवलेल्या काही कुरूप राक्षसी स्त्रिया तिच्या भोवते पहारा देऊन होत्या. तेवढ्यात रावण स्वतः तिथे आला. त्याने सीतेला सुखसमृद्धीचे प्रलोभन देत आपल्या राणी होण्याची विनंती केली. सीता मात्र दग्ध हृदयाने शांतपणे म्हणाली, रावण, मी श्रीरामांची पतिव्रता पत्नी आहे. मला तुझी श्रीमंती नको. माझा देह, मन व आत्माही फक्त रामांचा आहे. तुझ्या कैदेत जगण्यापेक्षा मी प्राणत्याग करेन. रावण क्रोधाने कापला. त्याने धमकी दिली की जास्तीत जास्त 1 महिना तुझी वाट पाहीन. त्यानंतर तू माझी होशील, नाहीतर तुझे जीवन संपवीन. असे सुनावून तू निघून गेला. राक्षसी स्त्रिया सीतेला विविध प्रकारे धमकावू लागल्या. मात्र एका त्रिजटा नावाच्या विवेकी राक्षसीने बाकींची समजूत घातली. या स्त्रीच्या पवित्रतेला तडा जाऊ देऊ नका. स्वप्नात मला दिसले की राम इथे येऊन लंकेचा विनाश करत आहेत. अखेर पहारेकऱ्या काही काळाकरिता दूर गेल्या. असहाय सीता पुन्हा एकदा विरहानलात होरपळत विचार करत होती की आता आपला अंत जवळ आला आहे. तेवढ्यात झाडाच्या फांद्यांवर बसलेल्या हनुमानाने रामकथा म्हणायला सुरुवात केली. लंकेत रामाचे गुणगान ऐकताच सीतेने आश्चर्याने डोळे उघडले. कुणी आहे तिथे? तिने भेदरलेल्या स्वरात विचारले. हनुमान लगबग तिच्या समोर जमिनीवर आला आणि दोन्ही हात जोडत आदराने म्हणाला, देवी, घाबरू नका. मी रामाचा दूत हनुमान आहे. रामाचे नाव ऐकताच सीतेला अपरिमित आशा वाटली. तिने अश्रू पुसले. हनुमानाने पुढे होऊन रामाची अंगठी तिच्या हातावर ठेवली. तो क्षण पाहून सीता हमसून हमसून रडू लागली. या अश्रूंमध्ये आनंदही होता आणि व्याकुळताही. कसा आहे माझा राम? ते मला विसरले तर नाहीत, असे ती विचारू लागली. हनुमानाने विनम्रपणे श्रीरामांचे सर्व हालहवाल सांगितले. देवी, राम तुम्हाला शोधण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. त्या विरहाने त्यांची अवस्था दीन झाली, पण आशा तसूभरही कमी नाही. ते भगीरथ प्रयत्नांनी येथपर्यंत पोहोचले आहेत. हे ऐकताच सीतेच्या अंतरात प्रकाश पडला. तिने भगवानाचा आभार मानला आणि हनुमानाला आशीर्वाद दिला. तिने आपल्या केसातील चूडामणी काढून हनुमानाच्या हाती सुपूर्द केली आणि म्हणाली, रामांना म्हणावं, सीता तुमची एकनिष्ठ प्रतीक्षा करत आहे, पण कृपा करून लवकर या. माझा श्वास फार काळ टिकणार नाही. हे सांगताना तिचा स्वर कापरा झाला. हनुमानाचेही डोळे पाणावले. देवी, श्रीराम लवकरच स्वबलाने तुम्हाला सोडवतील. तुम्ही धीर धरावा, असे सांगून हनुमान सीतेची प्रदक्षिणा करून तेथून निघाला. हनुमान निघण्यापूर्वी त्याने राक्षसांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्याने अशोकवनातली कित्येक झाडे उन्मळून काढली. काही राक्षस पहारेकरी ठार केले. हा गोंधार पाहताच लंकेच्या सैनिकांनी येऊन त्याला पकडले आणि दोऱ्यांनी बांधून रावणाच्या दरबारात फरफटत नेले. रावणाने क्रोधाने त्याच्या वधाची आज्ञा दिली, पण मंत्री विभीषणाने दूतवंश हत्या अनुचित आहे असे बजावले. अखेर रावणाने हनुमानाच्या शेपटाला तेलात भिजवलेल्या कपड्यांनी वेढून आग लावण्याचा हुकूम दिला. राक्षसांनी तसेच केले, पण हनुमानाने ती आग आपल्या हितार्थ वापरत सर्व दोरा तोडले आणि धगधगत्या शेपटीसह लंकेतून उंच उडी घेतली. एका मागोमाग एक, कधी महाल, कधी बाजार, कधी राक्षसांची घरे, साऱ्या लंका नगरीला हनुमानाने जळत्या ज्योतीने पेटवून दिले. संपूर्ण लंकेत हाहाकार माजला. नंतर समुद्रकिनारी येऊन हनुमानाने शेपटीची ज्वाळा थंड पाण्यात विझवली आणि पुन्हा एका प्रचंड झेपेत गगनमार्गे परतीचा प्रवास केला. काही दिवसांनी लंकेला धडा शिकवून हनुमान रामांच्या छावणीत परत आला. अंगद, जांबवंत आणि अन्य वानरवीरही सोबत होते. प्रभू राम सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन त्यांच्या वार्तेची वाट पाहतच होते. हनुमान झुकून रामांच्या चरणांशी गेला आणि नम्रतेने सीतेची चूडामणी पुढे केली. प्रभू, सीता सुरक्षित आहेत, पण त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत आहेत. ह्या आपल्या चिन्हाने त्यांना धीर दिला आहे. त्या विनवतात की लवकरात लवकर त्यांना घेऊन जावे, हनुमान म्हणाला. रामाने ते अलंकार लक्षपूर्वक पाहिला आणि डोळ्यांना लावला. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि वेदनेचे अश्रू दाटले. हनुमान, तुझे उपकार शब्दांनी व्यक्त करू शकत नाही. तू मला माझा श्वास परत आणून दिलास, रामाने उत्कटतेने म्हटले. हनुमानाने लज्जेने मस्तक खाली केले आणि म्हणाला, प्रभू, मी तर एक सेवक,
माझे भाग्य की मला हे कार्य पूर्ण करण्याची संधी मिळाली. रामाने तत्काळ सेना जमवली. रावणाचा पराभव करून सीतेची सुटका करण्याचा त्यांनी निर्धार केला. सुग्रीव, अंगद, जांबवंत इत्यादी प्रमुख वानर निघायच्या तयारी करू लागले. काही दिवसात विशाल वानर सेना लंकेसमोरील सागर तीरावर जमली. समस्या होती ती अथांग समुद्र पार करण्याची. रामाने समुद्रदेवतेला विनंती करून मार्ग मागितला, पण उत्तर काही मिळेना. अखेर राम क्रोधाने आपण बाणांनी समुद्र सुकवू असा इशारा देताच समुद्रदेव प्रगट झाले आणि क्षमायाचना करू लागले. त्यांनी सल्ला दिला की नलनील नामाचे वानर शिल्पकार आहेत, त्यांच्या स्पर्शाने दगड पाण्यावर तरंगतील. हे ऐकून रामाने विशाल सेतू बांधणीचे काम आरंभ करण्यास सांगितले. वानरांनी पर्वताचे पर्वत समुद्रात फेकले. काही दगडांवर रामाचे नावही लिहिले होते आणि ते अद्भुत रीतीने पाण्यावर तरंगले. काही दिवसांतच एक भव्य सेतू बांधला गेला. सेनानींनी जयघोष केला. राम, लक्ष्मण व सर्व वानर सैनिक त्या सेतूवरून चालत चालत लंकेच्या द्वाराशी पोहोचले. रामाने युद्ध सुरू करण्यापूर्वी शेवटची संधी म्हणून रावणाला संदेश पाठवला. सीता परत द्या आणि क्षमा मागा, अन्यथा संहार अटळ आहे. पण अहंकारी रावणाने हा निरोप धुडकावला. अखेरीस भीषण युद्ध सुरू झाले. दिवसेंदिवस राक्षस व वानरांची सेना समोरासमोर एकमेकांचे रक्त सांडू लागले. रावणाने आपले शक्तिशाली पुत्र इंद्रजित, भाऊ कुंभकर्ण आणि असंख्य सेनापती सोडले. राम, लक्ष्मणांनी अनन्य शौर्य दाखवून एक एक करून सर्व राक्षसवीरांचा नाश केला. महाकाय कुंभकर्ण रामाच्या बाणांनी जमिनीवर कोसळला. रावणाचा पराक्रमी पुत्र इंद्रजित लक्ष्मणाच्या बाणांनी वीरगतीला प्राप्त झाला. रावणाला अखेरे स्वतः रणांगणात उतरावे लागले. रावण आणि राम आमनेसामने आले तेव्हा साऱ्या विश्वाचे लक्ष लागले. दशमुखी 20 भुजाधारी रावण विक्राळ रूपाने भीती पसरवत होता. पण रामधनुष्याच्या प्रत्यंचेवर एक दिव्य बाण सज्ज होता. दोघांमध्ये प्रचंड संग्राम सुरू झाला. राम जसे रावणाची एकावर एक वाढणारी 10 डोकी छेदत, तसे त्या जागी नवीन डोकी उगत. हे दृश्य पाहून विभीषणाने लक्ष्मणाच्या कानात एक रहस्य सांगितले. रावणाच्या नाभीत अमृताचा कुंड आहे, त्यावर वार झाल्याशिवाय तो मरणार नाही. लक्ष्मणाने ते लगेच रामाला सांगितले. रामाने तत्काळ आपल्या धनुष्यावर ब्रह्मास्त्राचे संधान केले आणि एक अखेरीचा दिव्य बाण रावणाच्या नाभीतडे नेम धरून सोडला. तो बाण रावणाच्या शरीरात घुसून अमृतकुंड नष्ट करत आरपार गेला. महाबलाढ्य रावण जमिनीवर कोसळला. एक आरंभी थरकाप उडवणारा किंकाळला आणि मग निचितपक गप्प झाला. लंकेच्या दुष्ट रावणाचा असा शेवट झाला. लंकेत रावणाच्या अंतानंतर एकच शोककळा पसरली. मंदोदरी व कुटुंबीय दुःखात बुडाले. तर अयोध्या व वानरसेनेत जय श्रीरामचा गजर घुमू लागला. देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा घोषित केले. पण त्यांच्या मनात मात्र सीतेच्या भेटीची आतुरता होती. सीता अजूनही वाटिकेत होती. रामाने हनुमानाला तिच्यापाशी पाठवले. रामविजयाची बातमी ऐकताच सीता आनंदाश्रूंनी भरून रामभेटीची तयारी करू लागली. सीता रामांसमोर आली तेव्हा सर्वजण त्या क्षणाकडे आशेने पाहत होते. पण रामांनी राजधर्म लक्षात ठेवून तिच्या पवित्रतेची परीक्षा आवश्यक असल्याचे सांगितले. हे ऐकून सीतेच्या मनाला खोल जखम झाली. तरीही ठामपणे म्हणालो की ती स्वतःची शुद्धता सिद्ध करेल. लक्ष्मण व्याकुळ झाले. सीतेने अग्निपरीक्षा दिली आणि अग्निदेवांनी तिला सुरक्षित बाहेर आणून तिच्या पवित्रतेची साक्ष दिली. रामांनी भावुक होऊन तिचा स्वीकार केला व सांगितले की हे सर्व लोकांना सत्य समजावे म्हणून होते. दोघांचे पुनर्मिलन झाले. यानंतर सर्वजण पुष्पक विमानाने अयोध्येकडे निघाले. भरताला राम आगमनाची वार्ता मिळताच तो आनंदाने भारावला. नंदीग्रामात त्याने रामांचे स्वागत केले. 14 वर्षांचा वनवास संपून राम अयोध्येत परतले. माता कौसल्या, सुमित्रा व पश्चात्तापग्रस्त कैकेयी यांनीही प्रेमाने त्यांचे स्वागत केले. त्या रात्री अयोध्येत दीपोत्सव साजरा झाला, जो आजही दिवाळी म्हणून ओळखला जातो. रामांचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात झाला. राम सीता सिंहासनावर विराजमान झाले. भावांनी नम्रतेने राज्य रामांच्या हाती दिले. हनुमानाने भक्तिभावाने रामनाम घेतले. रामांनी त्याला मिठी मारून त्याच्या भक्तीचे कौतुक केले आणि हनुमानाने आयुष्यभर सेवेत राहण्याची विनंती केली. अशा प्रकारे रामराज्य स्थापन झाले, जिथे सत्य, धर्म व न्याय नांदला. प्रजा सुखी झाली, अन्याय नाहीसा झाला. रामायणातील प्रत्येक पात्र आपल्याला आदर्श शिकवते.
रामांचे धर्मपालन, सीतेचा त्याग, भावांची निष्ठा आणि हनुमानाची अखंड भक्ती. म्हणूनच ही कथा आजही ताजी आणि प्रेरणादायी आहे. चला श्रद्धेने म्हणूया, सीता रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. जय श्रीराम.